जय शिवराय, जय शंभूराजे, जय स्वामी समर्थ. देऊळ बंद 2 आता परीक्षा देवाची हा फक्त सिनेमा नाही, तर शेतकऱ्यांच्या वेदना, संघर्ष आणि शेतकरी आत्महत्येवर थेट भाष्य करणारा प्रामाणिक प्रयत्न आहे. प्रवीण तरडे लिखित आणि दिग्दर्शित देऊळ बंद 2 आता परीक्षा देवाची हा सिनेमा समाजातील अत्यंत गंभीर विषयावर भाष्य करतो. हा विषय म्हणजे शेतकरी आत्महत्या. आज शेतकरी का मरतोय, कोण जबाबदार आहे? सरकार, लालची लोक, रासायनिक औषधामध्ये होणारी फसवणूक की जुन्या पारंपरिक पद्धतीने शेती करत बदलत्या काळाशी न जुळवून घेणारा शेतकरी समाज? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या सिनेमा शोधण्याचा प्रयत्न करतो. जेव्हा माणूस माणसाला वाचवू शकत नाही, तेव्हा प्रत्यक्ष देवालाच या धर्तीवर उतरावं लागतं. आणि म्हणून स्वामी समर्थांच्या माध्यमातून प्रवीण तरडे यांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलाय. सिनेमाची सर्वात मोठी जमेची बाजू म्हणजे कलाकारांची निवड. मोहन जोशी स्वामी समर्थांच्या भूमिकेत अक्षरशः समर्थच आहेत. त्यांची स्क्रीनवरची उपस्थिती वेगळी ताकद निर्माण करते. आणि स्नेहल तरडे संगीच्या भूमिकेत त्यांनी केलेल्या शेतकऱ्यांच्या पत्नीची वेदना इतक्या वास्तव पद्धतीने मांडली आहे की अनेक प्रसंग अंगावर शहारे आणतात. संगी हा फक्त पात्र नाही, तर हजारो शेतकरी महिलांचा आवाज आहे. ती स्वामींना विचारते, ज्या भक्ताने दिवस रात्र तुमची सेवा केली, ज्याने देवाला नैवेद्य दाखवल्याशिवाय घास खाल्ला नाही, त्या भक्ताला तुम्ही का वाचवत नाही? हा प्रश्न फक्त स्वामींना नाही, तर संपूर्ण समाजाला आहे. सिनेमा पुढे जात असताना अनेक वास्तव गोष्टी समोर येतात. बी बियाणांमध्ये होणारी फसवणूक, रासायनिक औषधाच्या नावाखाली शेतकऱ्यांची लूट, योग्य बाजारभाव न मिळणे, जोडधंदा नसल्यामुळे वाढणाऱ्या आर्थिक संकट, या सगळ्या गोष्टी कथेसोबत अतिशय नैसर्गिक पद्धतीने पुढे जात आहेत. देऊळ बंद 2 आता परीक्षा देवाची हा श्रद्धा, संघर्ष आणि समाजावर भाष्य करणारा एक भावनिक सामाजिक ड्रामा आहे. दिग्दर्शक आणि लेखनाबद्दल बोलायचं झालं तर प्रवीण तरडे यांनी अत्यंत प्रभावी आणि भावनिक पद्धतीने कथा मांडली आहे. हा सिनेमा फक्त श्रद्धेवर नाही, तर सामान्य माणसांच्या वेदना, संघर्ष आणि देवाशी असलेल्या नात्यावर भाष्य करतो. स्क्रीन प्ले खूप एंगेजिंग आहे. पहिल्या सीनपासून अगदी शेवटीपर्यंत कथा प्रेक्षकाला पकडून ठेवते. ग्रामीण वातावरण, पात्रांची परिस्थिती, त्यांच्या आयुष्यातील संघर्ष सगळे इतक्या वास्तव पद्धतीने दाखवले आहे की पुढे काय होईल याची उत्सुकता शेवटपर्यंत कायम राहते. हा सिनेमामधील डायलॉग्स मोठी स्ट्रेंथ आहे. विशेषतः हम गया नहीं जिंदा है हा डायलॉग थिएटरमध्ये टाळ्या आणि शिट्ट्या मिळवतो. म्युझिक, बॅकग्राऊंड स्कोअर देखील खूप चांगल्या पद्धतीने वापरले आहेत. खंडेराया, विठ्ठलासारखं गाणं कथेला इमोशनल ताकद देतं. बॅकग्राऊंड म्युझिक म्हणजे प्रसंगाला जीव देत आहे. या सिनेमात खोटे सेट्स नाहीत, खोटं नाटक नाही, सगळं वास्तव आहे. म्हणून हा सिनेमा मनाला भिडतो. माझ्यासाठी देऊळ बंद 2 हा सिनेमा फक्त सिनेमा नाही, तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी एक सामाजिक आव्हान आहे. बळीराजाला वाचवण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने पुढे आलं पाहिजे. शेती समृद्धी झाली पाहिजे. शेतकरी पुन्हा उभा राहिला पाहिजे. हा संदेश या सिनेमाची अतिशय मोठी ताकद देतो. माझ्याकडून या सिनेमाला 5 पैकी 5 स्टार. सिनेमाचा विषय, सादरीकरण, कलाकाराची मेहनत, दिग्दर्शक, प्रामाणिकपणा आणि लेखन या सगळ्याच गोष्टी अत्यंत उत्कृष्ट आहेत. प्रवीण तरडे यांनी पुन्हा एकदा प्रेक्षकांची नाडी अचूक ओळखली आहे. मोहन जोशी म्हणजे पडद्यावरचे स्वामी समर्थच. आणि देऊळ बंद 2 आता परीक्षा देवाची. आणि मला वाटतं या परीक्षेत देवाला 100 पैकी 100 मार्क. धन्यवाद. जय भवानी.